अध्याय 10वा विभूती चिंतन खंड 49 गीतेच्या पूर्वार्धावर दृष्टिक्षेप. मित्रांनो, गीतेचा पूर्वार्ध संपला. उत्तरार्धात शिरण्यापूर्वी जो भाग झाला त्याचे थोडक्यात सार आपण पाहून घेऊया, म्हणजे बरे पडेल. पहिल्या अध्यायात गीता ही मोहनाशार्थ व स्वधर्म प्रवृत्त्यर्थ आहे असे सांगितले. दुसऱ्या अध्यायात जीवनाचे सिद्धांत, कर्मयोग व स्थितप्रज्ञ यांचे आपणास दर्शन झाले. 3, 4 व 5 या अध्यायात कर्म, विकर्म व अकर्म यांचा उलगडा केला. कर्म म्हणजे स्वधर्माचरण करणे, विकर्म म्हणजे स्वधर्माचरणाचे कर्म बाहेरून चालले असता त्याला मदत म्हणून जे मानसिक कर्म करावयाचे ते. कर्म आणि विकर्म दोन्ही एकरूप होऊन जेव्हा चित्ताची पूर्ण शुद्धी होते, सर्व खळमळ धुवून जाते, वासना मावळतात, विकार शमतात, भेदभाव नाहीसा होतो, तेव्हा अकर्मदशा प्राप्त होते. ही अकर्मदशा पुन्हा दुहेरी सांगितली. रात्रंदिवस कर्म करीत असून लेशमात्रही कर्म करीत नाही असे अनुभवणे ही एक तऱ्हा, याच्या उलट काही न करता अव्याहत कर्म करीत असणे ही दुसरी तऱ्हा. अशा या 2 तऱ्हांनी अकर्मदशा परिणत होते. या दोन्ही तऱ्हा दिसावयास अलग दिसल्या तरी त्या संपूर्णपणे एकरूपच आहेत. कर्मयोग व संन्यास अशी 2 नावे या 2 तऱ्हांची असली तरी आतील सार एकच आहे. अकर्मदशा हे शेवटचे अंतिम साध्य आहे. या स्थितीलाच मोक्ष ही संज्ञा आहे. म्हणून गीतेच्या पहिल्या 5 अध्यायांपर्यंत जीवनाचा सर्व शास्त्रार्थ संपून गेला. त्यानंतर हे अकर्मरूपी साध्य मिळविण्यासाठी विकर्माचे जे अनेक मार्ग असतात, मनाला आतून शुद्ध करण्याची जी अनेक साधने असतात, त्यातील ठळक ठळक साधने सांगण्यास 6व्या अध्यायापासून सुरुवात झाली आहे. 6व्या अध्यायात चित्ताच्या एकाग्रतेसाठी ध्यानयोग सांगून अभ्यास व वैराग्य यांची त्याला जोड दिली आहे. 7व्या अध्यायात विशाल असे भक्तीचे थोर साधन सांगितले. ईश्वराकडे प्रेमाने जा, जिज्ञासू बुद्धीने जा, विश्वाच्या कल्याणाच्या तळमळीने जा किंवा व्यक्तिगत कामनेने जा, कसेही जा, परंतु एकदा त्याच्या दरबारात प्रवेश करा म्हणजे झाले. या अध्यायातील या गोष्टीला मी प्रपत्ती योग म्हणजे ईश्वराला शरण जा असे सांगणारा योग असे नाव देतो. 7व्यात प्रपत्ती योग सांगून 8व्यात सातत्य योग सांगितला. ही जी नावे मी देऊन राहिलो आहे ती तुम्हाला पुस्तकात आढळणार नाहीत, परंतु मला उपयोगी अशी नावे मी देत आहे. सातत्य योग म्हणजे आपली साधना अंतकाळपर्यंत सतत चालू ठेवणे. जो रस्ता एकदा घेतला त्यावर सारखी पावले पडत गेली पाहिजेत. धरसोडीचे वर्तन मनुष्य करील तर मुक्कामावर पोचण्याची कधी आशाच नाही. कोठपर्यंत साधना करावयाची असे निराशेने किंवा कंटाळून म्हणता कामा नये. फळ मिळाले नाही तोपर्यंत साधना चालू असली पाहिजे. असा हा सातत्य योग सांगून 9व्या अध्यायात एक साधीच परंतु जीवनाचा सारा रंग पालटून टाकणारी अशी वस्तू भगवंतांनी दिली. ही वस्तू म्हणजे राजयोग. जी जी कर्मे क्षणोक्षणी होतात ती ईश्वरार्पण कर असे 9वा अध्याय सांगतो. या एका गोष्टीमुळे शास्त्र साधन, सारी कर्मे विकर्मे सारे बुडून गेले. सर्व कर्मसाधना या समर्पण योगात बुडून गेली. समर्पण योग म्हणजे राजयोग. येथे सारे साधन खलास झाले. अशी जी ही व्यापक व समर्थ अशी ईश्वरार्पण करण्याची गोष्ट ती दिसावयास अगदी साधी व सोपी दिसते, परंतु ही साधीच गोष्ट फार कठीण होऊन बसली आहे. ही साधना अगदी घरच्या घरी आणि अगदी अडाणी खेडवळापासून ते मोठ्या विद्वानापर्यंत सर्वांना विशेष श्रमाशिवाय साध्य होण्यासारखी आहे, म्हणूनच सोपी आहे. परंतु जरी ती सोपी असली तरी ती साधावयास अतिशय पुण्याई पदरी असावी लागते. बहुता सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. अनंत जन्मांची पुण्याई पदरी असेल तरच
ईश्वराची आवड उत्पन्न होते. डोळ्यातून जरा काही झाले तर घळघळा अश्रू येतात, परंतु परमेश्वराचे नाव उच्चारताच 2 अश्रुबिंदू डोळ्यात उभे राहिले आहेत असे कधी होत नाही. याला उपाय काय? संत म्हणतात त्याप्रमाणे एकपरी ही साधना अत्यंत सोपी आहे, परंतु दुसऱ्या परी ती कठीणही आहे आणि हल्लीच्या काळात तर फारच कठीण होऊन बसली आहे. आज जडवादाचा सारा डोळ्यांवर चढला आहे. ईश्वर आहे तरी कोठे, येथूनच सुरुवात आहे. तो कोणाला कोठे प्रतीतच होत नाही. सारे जीवन विकारमय, विषयलोलूप आणि विषमतेने भरलेले आहे. हल्ली उंचातील उंच विचार करणारे जे तत्त्वज्ञानी आहेत त्यांचे सुद्धा विचार सर्वांना भाकर कशी पोटभर मिळेल या पलीकडे जाऊच शकत नाही. यात त्यांचा दोष नाही, कारण आज अनेकांना खाण्यासही मिळत नाही अशी स्थिती आहे. आजची मोठी समस्या म्हणजे भाकरी. ही समस्या सोडविण्यात सारी बुद्धी आज गढून गेली आहे. सायणाचार्यांनी बुभुक्षमाणः रुद्ररूपेण अवतिष्ठते अशी रुद्राची व्याख्या केली आहे. भुकेलेले लोक म्हणजे रुद्राचाच अवतार. त्यांच्या क्षुधाशांतीसाठी नाना तत्त्वज्ञाने, नाना वाद, नाना राजकारणे उभी राहिली आहेत. या प्रश्नातून बाहेर पडण्यास आज अवसरच नाही. एकमेकांशी न भांडता 2 सुखाचे घास मोकळ्या मनाने लोक कसे खातील याचा विचार करण्यात आज प्रयत्नांची शिकस्त होऊन राहिली आहे. अशी चमत्कारिक समाजरचना ज्या काळात आहे तेथे ईश्वरार्पणतेची साधी सोपी गोष्टच अतिशय कठीण होऊन बसली यात आश्चर्यच नाही. परंतु याला उपाय काय? ईश्वरार्पण योग कसा साधावा, तो कसा सोपा करावा ही गोष्ट आज 10व्या अध्यायात आपणास पाहावयाची आहे. खंड 50 परमेश्वर दर्शनाची बाळभूत रीत. लहान मुलांना शिकविण्यासाठी जे उपाय आपण योजतो तेच उपाय सर्वत्र परमात्मा दिसावा म्हणून या 10व्या अध्यायात सांगितले आहे. मुलांना अक्षरे 2 रीतींनी शिकवितात. एक रीत म्हणजे प्रथम अक्षरे मोठी मोठी काढून शिकवायची, पुढे हीच मोठी अक्षरे लहान काढून शिकवायची. तोच क तोच ग, परंतु पूर्वी मोठा होता आता बारीक झाला, ही एक तऱ्हा. दुसरी तऱ्हा म्हणजे आधी बिन घोटाळ्याची साधी अक्षरे शिकवायची आणि घोटाळ्याची जोडाक्षरे मागून शिकवायची. तसेच हुबेहूब परमेश्वर पाहावयास शिकावयाचे. आधी ठळक परमेश्वर पाहावयाचा. समुद्र पर्वतादी महान विभूतीत प्रगट झालेला परमेश्वर पटकन डोळ्यात भरेल. हा ठळक परमेश्वर पटला म्हणजे मग एखाद्या जलबिंदूत, एखाद्या मातीच्या कणात सुद्धा तोच आहे हेही पुढे कळेल. मोठा क व बारीक क यात फरक नाही. जो स्थूलात तेच सूक्ष्मात, हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार म्हणजे बिन घोटाळ्याचा सरळ परमात्मा आधी पाहावयाचा, मग जरा गुंतागुंतीचा. जेथे शुद्ध परमेश्वरी आविर्भाव सहज प्रगट झाला आहे त्याचे ग्रहण पटकन होते. जसा रामाच्या ठिकाणी प्रगट झालेला परमेश्वरी आविर्भाव पटकन समजतो. राम हे साधे अक्षर आहे, हा बिन भानगडीचा परमेश्वर आहे. परंतु रावण ते जोडाक्षर आहे, तेथे काहीतरी मिसळ आहे. रावणाची तपस्या, कर्मशक्ती थोर आहेत, परंतु त्यात क्रूरपणा मिसळलेला आहे. आधी राम हे सरळ अक्षर शिका, जेथे दया आहे, वत्सलता आहे, प्रेम आहे. असा जो हा राम तो सरळ परमेश्वर आहे, त्याचे पटकन ग्रहण होईल. रावणाच्या ठिकाणचा परमेश्वर पाहावयास जरा वेळ लागेल. आधी सरळ अक्षर मग जोडाक्षर. विशाल परमेश्वरच सज्जनात परमात्मा पाहून मग दुर्जनातही शेवटी पाहावयास शिकावयाचे. समुद्रातील विशाल परमेश्वरच त्या पाण्याच्या थेंबात आहे. रामचंद्रातीलच परमेश्वर रावणातही आहे. जे स्थूलात तेच सूक्ष्मात, जे सोप्यात तेच कठीणात, अशा 2 तऱ्हांनी हा जगाचा ग्रंथ वाचावयास आपण शिकावयाचे आहे. ही अपार सृष्टी म्हणजे ईश्वराचे पुस्तक आहे. डोळ्यांवर जाड पडदे आले म्हणजे हे पुस्तक आपणास बंद झाल्यासारखे वाटते.
या सृष्टीच्या पुस्तकात सुंदर अक्षरांनी परमेश्वर सर्वत्र लिहिलेला आहे, परंतु तो आपणास दिसत नाही. ईश्वराचे दर्शन होण्यात एक मोठे विघ्न आहे. ते हे की साधे जवळचे ईश्वर स्वरूप मनुष्यास पटत नाही व दूरचे प्रखर रूप पचत नाही. मातेच्या ठिकाणी ईश्वर पहा असे म्हटले तर तो म्हणतो, ईश्वर का इतका साधा आणि सोपा? परंतु प्रखर परमात्मा प्रगट झाला तर तो तुला झेपेल का? कुंतीला वाटले तो दूरचा सूर्य जवळ येऊन भेटावा, परंतु तो जवळ येऊ लागताच ती जळू लागली. तिला तो सहन होईना. ईश्वर जर सर्व सामर्थ्याने समोर येऊन उभा राहिला तर तो पचणार नाही. आईच्या सौम्य रूपाने उभा राहिला तर तो पटत नाही. पेढे बर्फी पचत नाही व साधे दूध रुचत नाही. ही लक्षणे करंटेपणाची, मरणाची आहेत. परमेश्वराच्या दर्शनाला ही असली रोगट मनस्थिती म्हणजे मोठेच विघ्न आहे. या मनस्थितीचा त्याग केला पाहिजे. प्रथम आपणाजवळ ठळक व सरळ असलेला परमात्मा वाचावयाचा आणि मग सूक्ष्म, जरा गुंतागुंतीचा असा परमेश्वर वाचावयाचा. खंड 51 मानवातील परमेश्वर. अगदी पहिल्या प्रथम परमेश्वराची मूर्ती म्हणजे आई आपणाजवळ आहे. श्रुती म्हणते, मातृदेवो भव. जन्मताच मुलाला आईशिवाय दुसरे कोण दिसते? वत्सलतेच्या रूपाने ती परमेश्वराचीच मूर्ती तेथे उभी असते. या मातेचीच व्याप्ती आपण वाढवू व वंदे मातरम म्हणून राष्ट्रमातेची व पुढे सर्व भूमातेची, पृथ्वीची पूजा करू. परंतु आरंभी उंचात उंच अशी परमेश्वराची पहिली प्रतिमा जी मुलासमोर उभी राहिली ती मातेची. आईच्या पूजेने मोक्ष मिळणे शक्य नाही. आईची पूजा म्हणजे वत्सलतेने उभ्या राहिलेल्या परमेश्वराची पूजा. आई निमित्त मात्र आहे. परमेश्वर तिच्या ठिकाणी आपली वत्सलता ठेवून तिला नाचवितो. तिला बिचारीला कळतही नाही की का एवढी माया आतून वाटते. म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडेल असा हिशेब करून का ती त्या मुलाची सेवा करीत राहते? छे छे, तिने त्या मुलाला जन्म दिला, तिला वेदना झाल्या, त्या वेदना तिला त्या मुलाचे वेड लावतात, त्या वेदना तिला वत्सल करतात. तिला प्रेम केल्याशिवाय राहावतच नाही. ती लाचार आहे. ती माऊली म्हणजे निस्सीम सेवेची मूर्ती. उत्कृष्टातील उत्कृष्ट परमेश्वराची पूजा म्हणजे ही मातृपूजा आहे. ईश्वराला आई या नावानेच हाक मारावयाची. आई या शब्दाहून आणखी उच्च शब्द आहे कोठे? आई हे पहिले ठळक अक्षर, तेथे ईश्वर पहावयाशी. मग पिता, गुरु यांच्याही ठिकाणी पहा. गुरु शिक्षण देतो, पशुचा आपणास मनुष्य करतो, किती त्याचे उपकार. प्रथम माता, मग पिता, मग गुरु, मग कृपाळू संत. अत्यंत ठळक रूपाने उभा असलेला हा परमेश्वर आधी पहावयाचा. येथे परमेश्वर नाही दिसला तर मग दिसावयाचा तरी कोठे? आई, बाप, गुरु व संत यांच्या ठिकाणी परमात्मा पहा. तसेच लहान मुलांच्या ठिकाणी जर परमात्मा पाहता आला तर केवढी बहार होईल. ध्रुव, प्रल्हाद, नचिकेत, सनक, सनंदन, सनतकुमार सारी लहान लहान मुले. परंतु त्यांना कोठे ठेवू, कोठे न ठेवू असे पुराणकारांना, व्यासादिकांना झाले आहे. शुकदेव, शंकराचार्य बालपणीच विरक्त, ज्ञानदेवही तसेच. सारी ही पोरे. परंतु त्यांच्या ठिकाणी परमेश्वर जितक्या शुद्ध रूपाने अवतीर्ण झाला तितक्या शुद्ध रूपाने अन्यत्र प्रगट झाला नाही. ख्रिस्ताला मुलांचा फार लळा असे. एकदा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, तुम्ही नेहमी देवाच्या राज्याविषयी बोलत असता. या देवाच्या राज्यात प्रवेश तरी कोणाला मिळेल? जवळ एक मुलगा होता. ख्रिस्ताने त्याला टेबलावर उभे करून म्हटले, या मुलासारखे जे असतील त्यांचा प्रवेश तेथे होईल. ख्रिस्ताने म्हटले ते सत्य आहे. रामदास स्वामी एकदा मुलांबरोबर खेळत होते. मुलांबरोबर समर्थ खेळत आहेत हे पाहून काही पोक्त मंडळीस आश्चर्यच वाटले. एकाने त्यांना विचारले, हे काय आज आपण करीत आहात? समर्थ म्हणाले, वये पोरते थोर होऊन गेले,
वये थोरते चोर होऊन ठेले. वय वाढते, शिंगे फुटतात, मग ईश्वराचे स्मरणही होत नाही. लहान मुलांच्या मनावर लेप नसतात, त्यांची बुद्धी निर्मळ असते. मुलाला शिकवितात, खोटे बोलू नये. तो विचारतो, खोटे बोलणे म्हणजे काय? मग त्याला सिद्धांत सांगतात, जसे असेल तसे सांगावे. त्या मुलाला पंचाईत पडते. जसे असेल तसे सांगायचे या प्रकाराहून काही निराळा प्रकार आहे की काय? जसे नसेल तसे कसे सांगायचे? चौकोनाला चौकोन म्हण, गोल म्हणू नको, असेच सांगण्यासारखे हे आहे. त्या मुलाला आश्चर्य वाटते. मुले म्हणजे विशुद्ध परमेश्वराच्या मूर्ती आहेत. मोठी माणसे खोटे शिक्षण त्यांना देतात. सारांश, आई, बाप, गुरु, संत व मुले यांच्या ठिकाणी आम्हाला जर परमेश्वर पाहता आला नाही, तर मग कोणत्या रूपाच्या ठिकाणी दिसणार? परमेश्वराची याहून उत्कृष्ट रूपे अन्य नाहीत. ही परमेश्वराची साधी सौम्य रूपे आधी शिकावयाची. या ठिकाणी परमेश्वर ठळक अक्षरांनी लिहिलेला आहे. खंड 52, सृष्टीतील परमेश्वर. मानवातील सौम्यतम आणि पावन मूर्तीत ईश्वराला आधी पाहावयास शिकावयाचे. त्याप्रमाणेच या सृष्टीतही जी विशाल आणि मनोहर रूपे आहेत, तेथेही त्याला आधी पाहावयास शिकावयाचे. ती उषा, सूर्योदयाच्या पूर्वीची ती दिव्य प्रभा, त्या उषा देवतेची गाणी गाताना ऋषी नाचू लागत. हे उषे, तू परमेश्वराचा संदेश घेऊन येणारी दिव्य दूतिका आहेस. तू दवबिंदूंनी न्हाली आहेस. तू अमृतत्वाची पताका आहेस. अशी भव्य हृदयंगम वर्णने ऋषींनी केली आहे. तो वैदिक ऋषी म्हणतो, परमेश्वराचा संदेश घेऊन येणारी जी तू, त्या तुला पाहून जर परमेश्वराचे रूप मला न पटेल, न समजेल, तर परमेश्वर मला कोण समजावू शकेल? इतक्या सुंदर रूपाने ती उषा नटून तेथे उभी आहे. परंतु आमची दृष्टी जाते कोठे तेथे? तसेच तो सूर्य पहा. त्याचे दर्शन म्हणजे परमात्म्याचे दर्शन. तो नाना प्रकारची चित्रे आकाशात रंगवीत असतो. चित्रकार महिनेच्या महिले कुंचले मारून सूर्योदयाची चित्रे रंगवितात. सकाळी उठून जरा पहा ती परमेश्वराची कला. त्या दिव्य कलेला, त्या अनंत सौंदर्याला उपमा तरी देता येईल का? पण पाहतो कोण? तिकडे तो सुंदर भगवान उभा आहे आणि हा आणखी पांघरूण अंगावर घेऊन झोपतो. तो सूर्य म्हणतो, आळशा, तू निजू पाहशील, परंतु मी तुला उठविणार आहे. असे म्हणून आपले उबदार किरण गजातून शिरवून तो त्या आळशाला उठवितो. स्थावर जंगमाचा सूर्य हा आत्मा आहे. चराचराचा तो आधार आहे. ऋषींनी त्याला मित्र असे नाव दिले आहे. मित्रो जनान यातयती ब्रुवाणो मित्रो दाधार पृथ्वीमुतद्याम. हा मित्र लोकांना हाक मारतो, त्यांना काम करावयास लावतो. त्याने स्वर्ग पृथ्वीचे धारण केले आहे. खरोखर तो सूर्य जीवनाचा आधार आहे. त्याच्या ठिकाणी परमात्मा पहा. आणि ती पावन गंगा, मी काशीत असताना गंगेच्या काठावर जाऊन बसावयाचा. रात्रीच्या एकांत वेळी मी जात असे. किती सुंदर व प्रसन्न तो प्रवाह, तिचा तो भव्य गंभीर प्रवाह व तिच्या पोटात साठवलेले ते आकाशातील अनंत तारे. मी मुग्ध होऊन जात असे. शंकराच्या जटाजुटातून म्हणजेच त्या हिमालयातून वाहत येणारी ती गंगा, जिच्या तीरावर राज्ये तृणवत समजून फेकून देऊन राजे तपश्चर्येसाठी येऊन बसत, अशी ती गंगा पाहून मला शांत शांत वाटे. त्या शांतीचे मी कसे वर्णन करू? बोलण्याची तेथे सीमा होई. मेल्यावर आपल्या अस्थी तरी गंगेत पडाव्यात असे हिंदू मनुष्यास का वाटते ते समजून येईल. तुम्ही हसा. तुम्ही हसलात म्हणून काही बिघडत नाही. परंतु मला या भावना फार पावन व संग्रह करण्यासारख्या वाटतात. मरताना 2 थेंब गंगेचे तोंडात घालतात. ते 2 थेंब म्हणजे परमेश्वरच मुखात अवतीर्ण होतो. ती गंगा म्हणजे परमात्मा. परमेश्वराची ती करुणा वाहून राहिली आहे. तुमची सारी अंतर्बाह्य घाण ही माऊली धुवून राहिली आहे.
गंगेच्या ठिकाणी परमेश्वर प्रगट झालेला न दिसेल तर तो कोठे दिसणार? सूर्य, नद्या, तो धोधो करणारा, उच्चम बळवणारा विशाल सागर या साऱ्या परमेश्वराच्याच मूर्ती. आणि ते वारे कोठून येतात, कोठे जातात काही कळत नाही. वारे हे भगवंताचे दूत आहेत. हिंदुस्थानातील काही वारे स्थिर हिमालयावरून येतात, तर काही गंभीर सागराकडून येतात. हे पवित्र वारे आपल्या छातीस स्पर्श करतात. ते आपणास जागृत करतात, आपल्या कानात गुणगुणतात. परंतु या वाऱ्यांचा संदेश कोण ऐकतो? जेलरने आपले 4 ओळींचे आलेले पत्र न दिले तर आपण खट्टू होतो. अरे कपाळकरंट्या, काय आहे त्या चिटोऱ्यात? हे परमेश्वराचे प्रेमळ संदेश घटकोघटकी वाऱ्याबरोबर येत आहेत, ते ऐक. वेदामध्ये अग्नीची उपासना सांगितली आहे. अग्नी हा नारायण आहे. काय त्याची दैदिप्यमान मूर्ती! 2 लाकडे घासा प्रगट होतो. पूर्वी कोठे लपला होता कुणास माहीत. किती उबदार, किती तेजस्वी! वेदांचा पहिला ध्वनी निघाला तोच मुळी अग्नीच्या उपासनेने. अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजम होतारम रत्नधातमम. ज्या अग्नीच्या उपासनेने वेदांना आरंभ झाला त्या अग्नीकडे तुम्ही पहा. त्याच्या ज्वाळा पाहिल्या म्हणजे मला जीवात्म्याच्या धडपडीची आठवण होते. त्या ज्वाळा घरातल्या चुलीतील असोत वा जंगलातल्या वणव्यातील असोत, वैराग्याला घरदार असे नसते. त्या ज्वाळा जेथे असतील तेथे त्यांची ती धडपड सुरूच आहे. त्यांना सारखी तळमळ लागली आहे. त्या ज्वाळा वर जाण्यासाठी अधीर असतात. त्या ज्वाळा इथरमुळे हलतात, हवेच्या दाबामुळे हलतात असे तुम्ही शास्त्रज्ञ काही म्हणाल. परंतु माझा तरी अर्थ हा आहे, तो वर जो परमात्मा आहे, तो तेजस समुद्र सूर्यनारायण जो वर आहे, त्याला भेटण्यासाठी त्या सारख्या उड्या घेत असतात. जन्मल्यापासून मरेपर्यंत सारखी त्यांची धडपड सुरू असते. सूर्य हा औशी व या ज्वाळा म्हणजे औष. औष औशीकडे जाण्यासाठी तडफडत असतो. त्या ज्वाळा विजतील तेव्हाच ती धडपड बंद होते, तोपर्यंत नाही. सूर्यापासून आपले अंतर फार आहे हा विचार त्यांच्या मनात असतो. पृथ्वीवरून आपल्या शक्तीप्रमाणे उडी मारणे हेच त्यांना माहीत. असा हा अग्नी म्हणजे त्याच्या रूपाने धगधगीत वैराग्यच प्रगट झाले आहे असे वाटते. म्हणून वेदांचा पहिला ध्वनी अग्निमिळे निघाला. खंड 53 प्राण्यांतील परमेश्वर. आणि आपली कामकाज करणारी गुरे, ती गाय किती वत्सल, किती मायाळू व प्रेमळ. वासरासाठी 2-2, 3-3 मैलांवरून रानावनातून धावत येते. वेदातील ऋषींना डोंगरातून पर्वतातून स्वच्छ पाण्याच्या धोधो धावत येणाऱ्या नद्या पाहून वत्सासाठी भरलेल्या स्तनांनी हंबरत येणाऱ्या वत्सल गायींची आठवण येते. तो ऋषी नदीला म्हणतो, हे देवी, दुधासारखे पवित्र पावन मधुर असे पाणी आणणारी तू धेनूप्रमाणे आहेस. गाईला वनात राहावत नाही, तशा तुम्ही नद्याही डोंगरात राहू शकत नाही. तुम्ही उड्या मारीत तहानलेल्या बाळास भेटावयास येता. वाश्रा इव धेन वहा स्यंद्यमानाहा. वत्सल गायीच्या रूपाने भगवान दारात उभा आहे. आणि तो घोडा किती उमदा, किती प्रामाणिक, किती स्वामीनिष्ठ. अरब लोकांचे घोड्यावर किती प्रेम. ती त्या अरबाची गोष्ट तुम्हाला आहे ना माहीत? तो अडचणीत सापडलेला अरब सौदागरास घोडा विकण्यास तयार होतो. हातात मोहरांची थैली घेऊन तो तबेल्यात जातो. परंतु घोड्याच्या त्या गंभीर प्रेमळ डोळ्यांकडे त्याची नजर जाते. मग ती थैली तो फेकतो व म्हणतो, जीव गेला तरी हा घोडा मी विकणार नाही. माझे काय व्हायचे ते होईल. नाही जेवायला मिळाले तर नाही, परमात्मा पाहून घेईल. पाठीवर थाप मारताच कसा प्रेमाने फुरफुरतो, कशी त्याची ती आयाळ. खरोखरच घोड्यात अमोल गुण आहेत. त्या सायकलीत काय आहे? घोड्याचा खरारा करा, तो तुमच्यासाठी मरेल, तुमचा मित्र होईल. माझा एक मित्र घोड्यावर बसावयास शिकत होता. घोडा त्याला पाडी. तो माझ्याकडे येऊन म्हणाला, घोडा पाठीवर बसूच देत नाही. मी त्याला म्हटले, तुम्ही घोड्यावर फक्त बसावयास जाता, परंतु त्याची सेवा करता का?
सेवा दुसऱ्यांनी करायची आणि तुम्ही पाठीवर बसायचे, हे कसे जमेल? तुम्ही स्वतः त्याला दाणापाणी द्या, त्याचा खरारा करा आणि मग बसा. तो मित्र तसे करू लागला. काही दिवसांनी तो माझ्याकडे येऊन म्हणाला, आता घोडा पाडीत नाही. घोडा हा परमेश्वर आहे. तो भक्ताला का पाडील? त्याची भक्ती पाहून घोडा नमला. हा भक्त आहे का तिराईत आहे हे घोडा बघतो. भगवान श्रीकृष्ण स्वतः खरारा करावयाचे व पितांबरातून संधी चारावयाचे. टेकडी आली, नाला आला, चिखल आला की सायकल अडली, परंतु घोडा उड्या मारीत जातो. सुंदर प्रेमळ घोडा म्हणजे परमेश्वराचीच मूर्ती. आणि तो सिंह. मी बडोद्यास होतो. तेथे पहाटे त्याच्या गर्जनेचा तो गंभीर ध्वनी कानी यावयाचा. तो आवाज इतका गंभीर व उत्कृष्ट असे की हृदय हलत असे. देवळाच्या गाभाऱ्यात जसा आवाज घुमतो तसा तो हृदय गाभाऱ्यातील खोल आवाज असे. आणि सिंहाची ती धीरोदात्त व दिलदार मुद्रा, त्याची ती बादशाही ऐट, बादशाही वैभव, ती भव्य सुंदर आयाळ जणू चौऱ्यास त्या वनराजावर ढाळल्या जात आहे. बडोद्यास बगीचात सिंह होता. तेथे तो मोकळा नसे, फेऱ्या घालीत असे पिंजऱ्यात. त्याच्या डोळ्यात क्रौर्याचा लेशही नसे. त्या मुद्रेत, त्या दृष्टीत कारुण्य भरलेले दिसे. त्याला जगाची पर्वा जणू नसे. आपल्याच ध्यानात तो दंग दिसे. सिंह म्हणजे परमेश्वराची पावन विभूती आहे असे खरोखर वाटते. आंद्रोक्लिस व सिंह ही गोष्ट मी लहानपणी वाचली. किती सुंदर आहे ती गोष्ट. तो भुकेलेला सिंह आंद्रोक्लिसाचे पूर्वीचे उपकार स्मरून त्याचा दोस्त बनतो व त्याचे पाय चाटू लागतो. हे काय आहे? आंद्रोक्लिसाने सिंहातील परमेश्वर पाहिला होता. शंकराच्या जवळ सिंह सदैव असतो. सिंह ही भगवंताची दिव्य विभूती आहे. आणि वाघाची काय कमी मौज आहे? त्याच्या ठिकाणी फार ईश्वरी तेज प्रकट झाले आहे. त्याच्याशी मैत्री राखणे अशक्य नाही. भगवान पाणिनी अरण्यात शिष्यांस पाठ देत होते. इतक्यात वाघ आला. मुले घाबरून म्हणाली, व्याघ्र हा, व्याघ्र हा. पाणिनी म्हणाले, होय, व्याघ्र म्हणजे काय? व्याजी घ्रतिती व्याघ्र हा. ज्याचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण तो व्याघ्र. वाघाची मुलांना काय भीती वाटली असेल ती असो, परंतु भगवान पाणिनींना वाघ म्हणजे एक निरुपद्रवी आनंदमय शब्द झाला होता. वाघ पाहून त्या शब्दाची व्युत्पत्ती ते देऊ लागले. वाघाने पाणिनीस भक्षिले. वाघाने खाल्ले म्हणून काय झाले? पाणिनीच्या देहाचा त्याला गोड वास आला, त्याने मटकावले. पण पाणिनी पळून गेले नाहीत. शब्द ब्रह्माची उपासना करणारे ते. त्यांनी सर्व अद्वैतमय केले होते. व्याघ्राच्या ठिकाणीही तो शब्द ब्रह्म अनुभवून ते राहिले होते. पाणिनींची ही जी महनीयता आहे तीमुळे भाष्यात जेथे जेथे त्यांचा उल्लेख येतो तेथे तेथे भगवान पाणिनी असा पूज्य भावाने तो केलेला असतो. पाणिनीचे अत्यंत उपकार मानतात. अज्ञानांधस्य लोकस्य ज्ञानाज्जन्यशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः. असे भगवान पाणिनी व्याघ्राच्या ठिकाणी परमात्मा पाहून राहिले आहेत. ज्ञानदेवानी म्हटले आहे, घरा येओ पा स्वर्ग का वरी पडो व्याघ्र परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे. अशी महर्षी पाणिनींची स्थिती झाली होती. व्याघ्र ही दैवी विभूती आहे ही गोष्ट ते समजले होते. तसाच तो साप. सापाला फार भीतात, परंतु साप म्हणजे कडकडीत सोवळा ब्राह्मण आहे. किती स्वच्छ, किती सुंदर. यत्किंचितही घाण त्याला खपत नाही. घाणेरडे ब्राह्मण कितीतरी आढळतात, परंतु घाणेरडा सर्प कोणी पाहिला आहे? एकांतात राहणारा जणू ऋषीच, निर्मळ, सतेज, मनोहर हारासारखा हा साप. त्याला का भ्यायचे? आपल्या पूर्वजांनी तर त्याची पूजा करावयास सांगितले आहे. काय काय हिंदू धर्मात खुळे असे तुम्ही म्हणा, परंतु नागपूजा करावयास सांगितली आहे खरी. लहानपणी मी आईला गंधाचा नाग काढून द्यावयाचा. मी आईला म्हणे, बाजारात चांगले चित्र मिळते. आई म्हणे,
ते रद्दी ते नको, मुलाच्या हातचे ते चांगले. मग त्या नागाची पूजा करावयाची. काय आहे हा पागलपणा? परंतु विचार तर करा, तो सर्प श्रावण महिन्यात अतिथी म्हणून आपल्या घरी येत असतो. त्याचे बिचाऱ्याचे घर पावसाळी पाण्याने सारे भरून गेलेले असते. मग काय करील तो? दूर एकांतात राहणारा तो ऋषी तुम्हास उगीच फार त्रास होऊ नये म्हणून वळचणीस लाकडात पडून राहतो. कमीत कमी जागा तो व्यापतो, परंतु आपण दांडा घेऊन धावतो. संकटात सापडल्यामुळे अतिथी घरी आला तर त्याला का मारायचे? सेंट फ्रान्सिसची गोष्ट सांगतात की जंगलात साप दिसला म्हणजे तो प्रेमाने म्हणायचा, ये भाऊ ये. ते साप त्याच्या मांडीवर खिळत, अंगावर रुळत. हे खोटे नका समजू, प्रेमामध्ये ही शक्ती आहे. साप म्हणे विषारी आहे, आणि माणूस काय कमी विषारी आहे? साप चावला तरी क्वचित चावतो, तो मुद्दाम चावत नाही. 90% साप तर निर्विषच असतात. तो तुमच्या शेतीची रक्षा करतो. शेतीचा नाश करणारे असंख्य किडे व जंतू यावर तो जगतो. असा हा उपकारी, शुद्ध, तेजस्वी, एकांतप्रिय सर्प म्हणजे भगवंताचे रूप आहे. आमच्या सर्व देवात साप कोठे ना कुठेतरी आहेच आहे. गणपतीच्या कमरेला नागाचा कडदोरा आम्ही दिला आहे. शंकराच्या गळ्यात ते घातले आहेत आणि भगवान विष्णूला तर नागाचा बिछाना दिला आहे. यातील गोडी तर पहा. या सर्व गोष्टींचा भावार्थ हा की नागाच्या ठिकाणी ईश्वराची मूर्ती प्रकट झाली आहे. सापातील परमेश्वराचा परिचय करून घ्या. अशा किती गोष्टी सांगू? मी कल्पना देऊन राहिलो आहे. रामायणाचे सारे सार अशा प्रकारच्या रमणीय कल्पनेतच आहे. रामायणात पितापुत्रांचे प्रेम, मायलेकरांचे प्रेम, भावाभावांतील प्रेम, पती पत्नीचे प्रेम हे सारे आहे. परंतु रामायण मला यासाठी नाही प्रिय वाटत. रामाची वानरांशी दोस्ती झाली या गोष्टीमुळे ते मला आवडते. हल्ली म्हणतात की वानर म्हणजे नागलोक होते. जुने उकरावयाचे हे इतिहास तज्ज्ञांचे कामच आहे. मी त्यांच्या कामाविषयी तक्रार नाही करीत, परंतु रामाने खरोखरच्या वानरांशी मैत्री जोडली यात अशक्य काय आहे? अशक्य आहे? राम व वानर दोस्त झाले यातच खरोखर रामाचे रामत्व व रमणीयत्व आहे. तसाच कृष्णाचा गायीशी संबंध. ही सर्व कृष्णपूजा यावर उभारलेली आहे. श्रीकृष्णाचे चित्र म्हटले म्हणजे सभोवती गायी असावयाच्याच. गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण. कृष्णापासून गाय अलग कराल तर कृष्ण काय उरला, आणि रामापासून वानर दूर केले तर रामात तरी काय राम उरला. रामाने वानरांच्या ठिकाणचाही परमात्मा पाहिला आणि त्यांच्याशी प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध जोडले. रामायणाची ही किल्ली सोडाल तर गोडी गमवाल. पितापुत्रांचे, मायलेकरांचे संबंध अन्यत्रही दिसतील, परंतु नरावानरांची अन्यत्र न दिसणारी मधुर मैत्री रामायणात आहे. वानराच्या ठिकाणचा देव रामायणाने पचनी पाडला. वानरांना पाहून ऋषींना कौतुक वाटे. रामटेकापासून ते कृष्णाकाठापर्यंत जमिनीवर पाय न ठेवता झाडांवरच्या झाडांवर उड्या मारत हे वानर हिंडत खेळत. अशी ती घनदाट जंगले व तेथे खेळणारे ते वानर पाहून प्रेमळ ऋषीस काव्य स्फुरे, कौतुक वाटे. उपनिषदात ब्रह्माचे डोळे कसे असतात हे सांगताना वानराच्या डोळ्यांप्रमाणे असतात असे म्हटले आहे. वानराचे डोळे चंचळ, चौफेर त्याची नजर. ब्रह्माचे असेच डोळे हवेत. ईश्वराला डोळे स्थिर ठेवून चालणार नाही. तुम्ही आम्ही ध्यानस्थ बसावे, परंतु ईश्वर ध्यानस्थ बसला तर सृष्टीचे कसे होणार? वानराच्या ठिकाणी सर्वांची काळजी घेणारे ब्रह्माचे डोळे ऋषींना दिसत आहेत. वानराच्या ठिकाणी देव पहावयास शिका. आणि तो मोर. महाराष्ट्रात मोर फारसे नाहीत, परंतु गुजरातमध्ये फार आहेत. मी गुजरातमध्ये होतो. मला रोज 10-12 मैल हिंडण्याची सवय. हिंडताना मला मोर दिसावयाचे. आकाशात अभ्रे आलेली असावी, पाऊस पडण्याची तयारी असावी, आकाशात काळा गर्द रंग चढलेला असावा, आणि मग तो मोर आवाज काढतो.
हृदय पिळवटून निघालेला तो टाहो ऐका, म्हणजे समजेल. आमचे सारे संगीतशास्त्र मोराच्या या ध्वनीवर उभारलेले आहे. मोराचा आवाज म्हणजे षडजम रौती. हा पहिला षड्ज मोराने दिला आणि मग कमी अधिक प्रमाणात आपण इतर स्वर बसविले. त्याची ती मेघाकडे असलेली दृष्टी, त्याचा तो खोल आवाज आणि मेघांचा धीमी धीमी गडगड आवाज होऊ लागताच त्याचा उभारला जाणारा तो पिसारा. आहा, त्या पिसाऱ्यासमोर माणसाची सारी ऐट फिकी पडते. बादशहा नटतो, परंतु मोराच्या पिसाऱ्यासमोर तो काय अधिक नटणार. केवढा तो भव्य पिसारा, ते सहस्त्र डोळे, ते नाना रंग, त्या अनंत छटा, ती अद्भुत सुंदर मृदू रमणीय रचना, ती वेलबुट्टी. पहा पहा तो पिसारा आणि तेथे परमात्माही पहा. ही सारी सृष्टी अशी नटली आहे. सर्वत्व परमात्मा दर्शन देत उभा आहे, परंतु आपण न पाहणारे अभागी. तुकारामांनी म्हटले आहे, देव आहे सुकाळ देशी, अभाग्यासी दुर्भिक्ष. संतांना सर्वत्र सुकाळ आहे, परंतु आम्हाला सर्वत्र दुष्काळ. आणि ती कोकिळा मी कशी विसरू. कोणाला ती हाक मारते. उन्हाळ्यात नदी नाले आटले, परंतु वृक्षांना पल्लव फुटले. कोणी हे वैभव दिले, कोठे आहे तो वैभवदाता, असे का ती विचारते. कसा उत्कट मधुर आवाज. हिंदू धर्मात कोकिळेचे व्रतच घालून दिले आहे. कोकिळेचा आवाज ऐकल्याशिवाय जेवायचे नाही असे बायका व्रत घेतात. कोकिळेच्या रूपाने प्रगट झालेला परमात्मा पहावयास शिकविणारे हे व्रत आहे. ती कोकिळा किती सुंदर ध्वनी काढते, जणू उपनिषदच गाते. तिचा ध्वनी कानावर येतो, परंतु ती दिसत नाही. तो इंग्रज कवी वर्ड्सवर्थ तिच्यासाठी विडा होतो. तिला शोधत रानोमाळ भटकतो. इंग्लंडमधील थोर कवी कोकिळेला शोधतो, परंतु भारतात तर घरातील सामान्य स्त्रिया कोकिळा न दिसली तर जेवतही नाहीत. कोकिळा व्रतामुळे भारतीय स्त्रियांनी थोर कवीची पदवी प्राप्त करून घेतली आहे. जी कोकिळा परम आनंदाचा मधुर ध्वनी ऐकविते, तिच्या रूपाने सुंदर परमात्माच प्रकट झाला आहे. कोकिळा सुंदर आणि तो कावळा का रद्दी. कावळ्याचेही कौतुक करा. मला तर तो फार आवडतो. त्याचा काळा कुळकुळीत रंग, तो तीव्र आवाज. तो आवाज का वाईट आहे. तोही गोड आहे. पंख फडफडवीत येतो तेव्हा किती छान दिसतो तो कावळा. लहान मुलांचे चित्त वेधून घेतो. लहान मुलगा बंद केलेल्या घरात जेवतही नाही. त्याला बाहेर अंगणात नेऊन भरवावे लागते व काऊ चिऊ दाखवीत घास द्यावा लागतो. कावळ्याबद्दल प्रेम वाटणारे ते मूल, ते का पागल आहे. परमेश्वराशी ते मूल पटकन एकरूप होते. ते पागल नाही. ज्ञान त्याच्यात भरलेले आहे. कावळ्याच्या रूपाने प्रगट झालेल्या परमेश्वराशी ते मूल पटकन एकरूप होते. आई भातावर दही घालो, दूध घालो, साखर घालो, त्यात त्या मुलाला गोडी नाही. कावळ्याचे पंख फडफडवणे, त्याच्या त्या वाकुल्या, त्यात त्या मुलाला आनंद आहे. सृष्टीबद्दल लहान मुलाला जे हे कौतुक वाटते, त्यावर तर सारी इसाप नीती उभारलेली आहे. इसापाला सर्वत्र ईश्वर दिसत होता. माझ्या आवडत्या ग्रंथांच्या यादीत मी इसाप नीती आधी घालीन, विसरणार नाही. इसापाच्या राज्यात 2 हातांचा 2 पायांचा हा मनुष्य प्राणीच तेवढा नाही. तेथे कोल्हे, कुत्री, ससे, लांडगे, कावळे, कासवे सारे आहेत. सारे बोलतात, सारे हसतात. एक प्रचंड संमेलनच आहे ते. इसापाशी सारी चराचर सृष्टी बोलत आहे. त्याला दिव्य दर्शन झाले आहे. रामायणही याच तत्वावर, याच दृष्टीवर उभारलेले आहे. तुलसीदासांनी रामाचे बालपण वर्णिले आहे. राम अंगणात खेळत आहे. जवळच कावळा आहे. राम हळूच त्याला पकडू पाहतो. कावळा दूर जातो. शेवटी राम थकतो. परंतु रामाला मग एक युक्ती सुचते. हातात बर्फीचा तुकडा घेऊन राम कावळ्याच्या जवळ जातो. राम तुकडा पुढे करतो. कावळा जरा जवळ येतो. असे हे वर्णन करण्यात तुलसीदास ओळीच्या ओळी भरून राहिले आहेत.
कारण तो कावळा परमेश्वर आहे. रामाच्या मूर्तीमधील अंशच त्या कावळ्यातही आहे. रामाची व कावळ्याची ती ओळख म्हणजे परमात्म्याची ओळख होय. खंड 54. दुर्जनातही परमेश्वराचे दर्शन. सारांश. अशा प्रकारे या सृष्टीत नाना रूपांनी, पवित्र नद्यांच्या रूपाने, विशाल पर्वताच्या रूपाने, गंभीर सागराच्या रूपाने, वत्सल गायीच्या रूपाने, उमद्या घोड्याच्या रूपाने, दिलदार सिंहाच्या रूपाने, मधुर कोकिळेच्या रूपाने, सुंदर मोराच्या रूपाने, स्वच्छ व एकांतप्रिय सर्पाच्या रूपाने, पंख फडफडवणाऱ्या कावळ्याच्या रूपाने, धडपडणाऱ्या ज्वाळांच्या रूपाने, प्रशांत तारकांच्या रूपाने सर्वत्र परमात्मा भरून राहिला आहे. डोळ्यांना ते पाहण्याची सवय लावावयाची. प्रथम ठळक व सरळ अक्षरे, मग बारीक व जोडाक्षरे शिकली पाहिजे. जोडाक्षरे शिकेपर्यंत वाचनात प्रगती होणार नाही. जोडाक्षरे पदोपदी येतील. दुर्जनांच्या ठिकाणचा परमेश्वरही पाहावयास शिकले पाहिजे. राम पटतो, परंतु रावणही पटला पाहिजे. प्रल्हाद पटतो, हिरण्यकश्यपूही पटला पाहिजे. वेदात म्हटले आहे, नमो नमः स्तेनानां पतये नमो नमः, नमः पुंजिष्टेभ्यो नमो निषादेभ्यो, ब्रह्मदासा ब्रह्मदासा ब्रह्मैवेम कितवाहा. त्या दरोडेखोरांच्या नायकाला नमस्कार, त्या क्रूरांना, त्या हिंसकांना नमस्कार. हे ठग, हे दुष्ट, हे चोर सारे ब्रह्मच आहेत. सर्वांना नमस्कार. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की ही सोपी अक्षरे पचनी पाडलीत, कठीण अक्षरेही पचनी पाडा. कार्लाईल या ग्रंथकाराने विभूतीपूजा म्हणून ग्रंथ लिहिला. त्यात त्याने नेपोलियनलाही विभूती म्हटले आहे. येथे शुद्ध परमात्मा नाही, मिसळ आहे. परंतु हाही परमेश्वर पचनी पडला पाहिजे. म्हणून तुलसीदासांनी रावणाला रामाचा विरोधी भक्त असे म्हटले आहे. या भक्ताची तऱ्हा जरा निराळी. अग्नीमुळे पाय भासतो व सुजतो, पण सुजलेला भागही शेकून सूज उतरते. एकच तेज, आविर्भाव निराळे. राम आणि रावण यांच्या ठिकाणी आविर्भाव निराळा दिसला तरी तो एकाच परमेश्वराचा आहे. स्थूल व सूक्ष्म, सरळ व मिसळ, सोपी अक्षरे व जोडाक्षरे सारे शिका आणि शेवटी परमेश्वराशिवाय एकही स्थळ नाही हे अनुभवा. अणुरेणूतही तोच आहे. मुंगीपासून ते ब्रह्मांडापर्यंत सर्वत्व परमात्मा भरून राहिला आहे. सर्वांची सारखीच काळजी वाहणारा कृपाळू, ज्ञानमूर्ती, वत्सल, समर्थ, पावन, सुंदर असा परमात्मा सभोवती सर्वत्र उभा आहे. रविवार 24 एप्रिल 1932.